नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सर्वांना माहीत असायला हव्या अशा आरोग्यदायी टिप्स. टिप नंबर 1. पोटदुखी, गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी वेलची खावी. जर जेवणानंतर ॲसिडिटी होत असेल तर लगेच वेलची खावी. टिप नंबर 2. 1 ग्लास लिंबू पाण्यात 2 चमचे पुदिन्याचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ घेतल्यास बाहेर आलेले पोट आत जातं आणि लठ्ठपणापासून आराम मिळतो. टिप नंबर 3. गव्हाचे अंकुर खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. टिप नंबर 4. लिंबू आणि मध चेहऱ्याला लावून काही मिनिटे ठेवा आणि चेहरा स्वच्छ धुवा, यामुळे चेहरा उजळतो. टिप नंबर 5. चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून मुरुमांवर लावा. टिप नंबर 6. काळी मिरीचा चहा प्यायल्याने डोकेदुखी आणि थकवा आणि गुडघेदुखीसारख्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. टिप नंबर 7. दैनंदिन आहारामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करा. शरीरात हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्याचे काम लसूण करते. टिप नंबर 8. तुमचे जेवण कमी झाले किंवा काही कारणाने तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर 1 काकडी व 1 बीट खावे, यामुळे थकवा कमी होईल. टिप नंबर 9. केस पांढरे होत असतील तर कढीपत्त्याची पेस्ट दह्यात मिक्स करून केसांच्या मुळाला लावल्याने केस पांढरे होणे मुळातून थांबते. टिप नंबर 10. उलटी होत असेल तर पाण्यात लवंगा उकळून प्यावी, यामुळे उलटी लगेच थांबते. टिप नंबर 11. सर्दी किंवा कफ होत असल्यास 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. टिप नंबर 12. आल्याचा रस आणि मध समप्रमाणात मिसळून दिवसातून 3 ते 4 वेळा चाटल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. टिप नंबर 13. अपचन किंवा पोटदुखी झाल्यास अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर सैंधव मीठ कोमट पाण्यासोबत गिळावे. टिप नंबर 14. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. टिप नंबर 15. कोमट पाण्यात चिमूटभर मीठ आणि हळद टाकून गुळण्या केल्यास घशाची खवखव आणि सूज कमी होते. टिप नंबर 16. दात दुखी असल्यास दुखणाऱ्या दाताखाली लवंग ठेवावी किंवा लवंगाचे तेल कापसाच्या बोळ्याने दातावर लावावे. टिप नंबर 17. डोकेदुखीच्या त्रासात सुंठ पावडरमध्ये थोडे पाणी घालून कपाळावर लेप लावावा. टिप नंबर 18. तुम्हाला जर अचानक दातदुखी सुरू झाली तर घरी लवंगाचे तेल असल्यास ते खूप उपयुक्त ठरते. या तेलात कापूस भिजवून दाताखाली दाबून ठेवल्याने आराम मिळतो. जर तेल नसेल तर लवंग बारीक करून दातामध्ये ठेवा किंवा कापूर बारीक करून दुखणाऱ्या भागांवर ठेवा, त्यावर थोडा कापूस ठेवून दाबा, यामुळे वेदनांपासूनही आराम मिळतो. टिप नंबर 19. खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मूठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. टिप नंबर 20. तुमच्या आहारात आले, लसूण, दालचिनी आणि काळी मिरी यांसारख्या मसाल्यांचा समावेश जरूर करा. ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. टिप नंबर 21. गरम पाणी किंवा गरम दुधात 1 चमचा हळद घालून प्यावी. सर्दी खोकल्यास आराम मिळतो. हळदीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल असते, जी सर्दी खोकल्याशी लढण्यास मदत करते. टिप नंबर 22. सर्दी खोकला किंवा ताप असेल, ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात 1 कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ उकळल्यानंतर ते प्यावे, याने सर्दी खोकला आणि ताप कमी होतो. टिप नंबर 23. 2 चमचे मधात 1 चमचा लिंबाचा रस 1 ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून प्यावे. खूप फायदा होतो. टिप नंबर 24. 4 तुळशीची पाने, 3 लवंगा, 2 वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे, थोडासा गवती चहा 4 कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला घ्या. टिप नंबर 25. सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील आम्लपित्त कमी होते. टिप नंबर 26. आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून साधारण कोमट असल्यास नाभीत सोडल्यास हळूहळू पोटाची चरबी कमी होऊ लागते.
टीप नंबर 27, पायांना भेगा पडत असतील तर रात्री झोपताना पाय धुवून कोरडे करा. भेगा पडलेल्या जागी तूप लावून मोजे घाला. सकाळी फरक जाणवेल. टीप नंबर 28, केळी आणि दुधाचे सेवन नियमित केल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि हाडे मजबूत होतात. टीप नंबर 29, चहा पिणे टाळा. 80 प्रकाराचे रोग चहा पिण्याने होतात. टीप नंबर 30, कच्चा कोबी खाणे साखरेच्या रुग्णांसाठी फारच फायदेशीर ठरते. अशाच रोजच्या वापरात येणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्स, घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच घरगुती टिप्स, किचन टिप्स, आरोग्यदायी टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.